पुष्पक विमान हा एक आगळं वेगळं नाव असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या सिनेमातनं एक नवी अशी अभिनेत्री, खरं तर पत्रकार म्हणता येईल तिला, ही अभिनेत्री पत्रकार ते अभिनेत्री असा प्रवास करत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्थातच मी बोलते ती म्हणजे नवोदित अभिनेत्री गौरी किरणबद्दल. गौरीचा खरं तर पत्रकार ते अभिनेत्री हा संपूर्ण प्रवास आहे आणि पहिलाच सिनेमा आहे, त्यामुळे भरपूर गप्पा मला गौरीशी मारायच्या आहेत. गौरी, सगळ्यात आधी खूप स्वागत तुझं राजश्री मराठी. थँक्यू दर्शू. दर्शना खरं तर माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आम्ही खूप आधीपासून एकत्र काम केलं आहे आणि जसं ती म्हणाली की पत्रकार ते अभिनेत्री, खरंच खूप मजा आली. तुम्ही सगळेजण या प्रवासात माझ्यासोबत होतात, कारण मी जेव्हा ही भूमिका करायचे जी आत्ता तू करतेस, तर मला सतत असं वाटायचं की मी इकडे नेहमी इकडे असले पाहिजे, कारण या गोष्टीसाठी मी आले होते आणि ते साकार होतंय गौरी आज. खरंच मला वाटतं 8 वर्ष झाली असतील. कामं सुरूच होती ॲक्टिंगमध्ये, पण एक ब्रेक म्हणता येईल किंवा एक मोठी गोष्ट हाती लागली किंवा माझं जे स्वप्न पूर्ण होतं आहे ते आजच्या दिवशी, कारण पुष्पक विमानसारखा मोठा प्रोजेक्ट माझ्या हातात आहे आत्ता आणि झी स्टुडिओ प्रेझेंट करत आहे किंवा सुबोध सर आहेत, वैभवदादा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं म्हणजे काय आहे हे जर तुम्ही खूप मजा आली. अगदी. पण माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुझा हाच आहे की पत्रकार ते अभिनेत्री म्हणजे खूप मोठा हा प्रवास आहे आणि आमच्या सगळ्यांना आज तुझ्याकडे बघून ती प्राऊड फिलिंग येते. गौरीसाठी हा अनुभव नेमका कसा आहे? खूप मस्त होता. खरं तर दापोलीसारख्या छोट्याशा गावातनं मी, तिथूनही 27 किलोमीटर आत गाव आहे आणि तिथून मी आले होते तेव्हा माझ्या डोक्यात येत होतं की मला ॲक्टिंग करायची आहे आणि मी तशी सुरुवातही केली. छान सुरुवात झाली, पण काही जसं म्हणतो की काही अशा गोष्टी होत्या की त्यावेळेला सर्वाईव्ह होणं जास्त महत्त्वाचं होतं मुंबईत. सो मी जर्नालिझम कंप्लीट केलं आणि जर्नालिझम कंप्लीट झाल्यावर मला पटापट नोकऱ्या मिळत गेल्या. मला असं कधी झालं नाही की त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येण्यासाठी मला कुणाकडे जावं लागतं आहे. माझं नशीब असं चांगलं की मला सतत समोरनं बोलावलं गेलं की इथे काम करतेस का इथे. आपण अनेकदा भेटलो जेव्हा मी एका चॅनलसाठी सूत्रसंचालन वगैरे करत होते आणि त्या दरम्यान तरीही डोक्यात सतत टिकटिक टिकटिक वाजत होतं की नाही, आपल्याला तिकडे पलीकडे आहोत आपण. कारण मी जेव्हा कुणाचे कुठल्याही सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यू करायचे, मला असं वाटायचं की नाही यार, आपला इंटरव्ह्यू तिकडे. जसं आपण ज्यांना डान्स आवडतो ते डान्स करायला लागल्यावर पाय आपोआप थिरकतात, तसं व्हायचं माझं आणि शोधात होते. अर्थातच मी टर्निंग पॉईंट या गोष्टीला परत म्हणेन की नंतर लग्नानंतर पुन्हा एकदा गोष्टी सुरळीत झाल्या, कारण माझ्या नवऱ्याने खूप साथ दिली आणि तो म्हणाला की आता बास, जे तुला करायचं त्याच्या मागे तुला. म्हणजे जेव्हा पुष्पक विमान हा चान्स मिळाला, म्हणजे खरं तर मोठा ब्रेक आहे हा, काय नेमकी फिलिंग होती आणि पुष्पक विमान मिळणं हा प्रवास कसा होता ते सांग. खूप मस्त होता, कारण ऑडिशनला मी गेले तेव्हा खूप जणी होत्या, खूप जणी ज्या नोन आहेत इंडस्ट्रीमध्ये. तर एक फिलिंग पहिलंच येतं ना की ठीक आहे आता आपण करायचं आहे. मी ऑडिशन दिलं. वैभव चिंचाळकर जे आमचे दिग्दर्शक आहेत, वैभव दादाला खूप आवडलं ऑडिशन. खूप असं नाही आत्ता म्हणू शकणार, कारण त्याच्यानं 3, 4, 5, 6, 7, 8 वेळा त्यांनी माझं ऑडिशन घेतलं. सो तो जोपर्यंत तो समाधानी होत नव्हता तोपर्यंत तो मला अनेक गोष्टी करायला लावत होत्या. कोकणातलं कॅरेक्टर असल्यामुळे, तो स्वतः कोकणातला असल्यामुळे त्याला त्या कॅरेक्टरचे सगळ्यात बारीक पदर माहिती होते. हिला काय करायचं, हिला तो सतवत होता मला की हे नाही हे करून बघूया. तर या सगळ्यामध्ये ऑलमोस्ट 1.5 महिन्याची प्रोसेस होती की मी जात होते, मी साड्या नेसत होते आणि मी करत होते आणि तो सांगत होता, हे सगळं करत होते. माझे गाल होते खूप, जर तू आम्ही आधी पाहिलं असेल तर माझे असे छान गुटगुटीत गाल होते. दादाने मला एका वाक्यात सांगितलं होतं शेवटला, सगळं झालेलं आहे, हे गाल कमी केलेस तर तू माझ्या सिनेमाची हिरोईन आहेस, नाही तर घरी जा. सो त्याच्यानंतर 16 दिवसाचा छोटासा पिरियड होता ज्याच्यामध्ये मी थोडीशी मेहनत घेतली आणि गोष्टी सुरळीत झाल्या आणि मग माझ्या हाताला पुष्पक. अगदी गौरी, खूप छान दिसतेस तू या लुकमध्ये. काय भूमिका साकारते? भूमिकेबद्दल आत्ता जास्त नाही सांगू शकत, छोटीशी गोष्ट सांगू शकते. डायलॉगही आम्ही तुझे बघितले, फणसाची भाजी वगैरे, काय नेमकं सगळं? मी स्वतः कोकणातनं आलेले आहे, माझं ग्रॅज्युएशन तिकडे झालेलं आहे. त्यामुळे जर या क्षेत्रात न येता मी ग्रॅज्युएशन करून कोकणात लग्न करून राहिले असते, म्हणजे माझं मुंबईचं नाही कोकणातलं व्हर्जन जर तुम्ही इमॅजिन केलं तर ते म्हणजे या सिनेमातलं कॅरेक्टर. इतकं सिम्पल आहे. कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर सुबोध भावे आहे, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या स्टारकास्टसोबत तू काम केलं आहे. मोहन जोशी सर आहे त्याच्यामध्ये, कसा अनुभव होता? ट्रिमेंडस. याचं कारण एकतर वैभवदादा आणि सुबोध सर यांची जी काही जोडगोळी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पडता तेव्हा तुमचं छान असं सँडविच होतं, पण ते सँडविच ॲक्च्युली तुम्हीच फार एन्जॉय करता, कारण ते दोघं त्यांची काय म्हणतो ना आपण की त्यांचं ह्युमर इतका चांगला आहे ना, तुम्हाला ते कधीच डल करू देत नाहीत. म्हणजे तुम्हाला फक्त तुम्ही स्वतःवरचा जोक, स्वतःवरच्या गोष्टी या एन्जॉय करायच्या त्यांच्यासमोर. ते प्रचंड हसवतात तुम्हाला.
शॉट झाल्यानंतर जो मधला वेळ आहे ते अजिबात रिकामा जाऊ देत नाहीत. ते त्यांचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडतात. बर्डन होतं कुठेतरी की तुला सिनियर ॲक्टर्ससोबत काम करायचं दडपण आलं होतं? पहिलाच माझा सीन काय आहे तो मी नाही सांगणार, पण तो असा होता की माझ्या पोटात असा एवढा मोठा गोळा आला होता. मला जेवढी मी थिएटरची आणि सगळी वर्ष सगळी एकत्र साठवली, कारण मला मोहन काकांसमोर आणि सुबोध सरांसोबत परफॉर्म करायचं होतं. सो पहिलाच सीन असा सिनेमातला खूप असा पीचवरचा एक आता छान सीन होता. सो मी असं सगळे कुलदेवतेचं वगैरे सगळं स्मरण, आईचं बाबांचं सगळ्यांचं स्मरण करून मी उभे राहिले होते. आणि ना बराच वेळ मला कळे ना की टेक होत आहेत टेक्निकली इकडनं कॅमेरा, हे सांगत का नाही आहेत मला काहीच की गौरी ॲटलिस्ट असं कर असं कर. तर मी आपलं सीन कंप्लीट झाल्यावर त्यांना विचारलं की काही चुकतं आहे का, तुम्ही काही बोलत का नाही, काही हवं असेल तर आम्ही तुला सांगू, आता तू ओके चाललेस, काही प्रॉब्लेम नाही आहे. भरभरून बोलतेस त्याच्यावरनं कळते खरं तर तू हा सिनेमा किती एन्जॉय केलास. पण विश यू व्हेरी ऑल द बेस्ट तुला या प्रोजेक्टसाठी.